जब पास हमारे पैसा था, जब पास हमारे पैसा था, तो दोस्त हमारे लाखों थे, तो दोस्त हमारे लाखों थे। जब पास हमारे पैसा था, तो मित्र हमारा कोई नहीं, तो मित्र हमारा कोई नहीं। दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं। सब साथी है प्यारे मतलब के, दुनिया में हमारा कोई नहीं। गजेंद्र विचार करतोय, कोण आपलं आहे या जगामध्ये? पहिल्या दिवशी कीर्तन ऐकणाऱ्यांना माहिती असेल, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मर्ग जळवत जाईल लया। बस अरे साधू संतांनी सांगितलेलं संत वाङ्मय आम्हाला माहिती होतं, आणि माहिती असताना सुद्धा ह्या प्रपंचासाठी, या नाश पावणाऱ्या प्रपंचासाठी वेळ दिला। एवढाच वेळ मी भगवत चिंतनामध्ये दिला असता तर भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ अखंड सेवा करीत राहिलो असतो। गजेंद्र विचार करतोय, बस कोणी कुणाचं नाहीये, श्रीमद भागवतामधून हेच शिकायचं आहे। दिलं सोडून सर्वांनी निघून गेले आणि एकटा नकराशी झुंज देतोय गजेंद्र। गजेंद्राला माहिती होतं संपत्ती कमवली, आज ती संपत्ती माझ्या अंतिम समयाच्या काळाला उपयोगाची नाहीये। परिवार मिळवला, परिवार सुद्धा मला उपयोगाचा नाहीये, परिवार सुद्धा मला उपयोगाचा नाही। आपलंही असंच आहे, काय आपल्या सोबत येणार आहे सांगा? मग कशाला अहंकार असायला पाहिजे? असं म्हणतात मेलेल्या माणसाच्या कपाळाचा रुपये सुद्धा ठेवत नाही, खरंय का? तुमच्याकडे कसं आहे? लावितच नाही, लावतात ना? अरे कोट्यावधीची माया जमून जर शेवटचा रुपया सुद्धा आपल्या सोबत येत नसेल तर काय आपणाला आपल्या सोबत काय येणार आहे? तुमच्या सोबत दोनच गोष्टी येणार आहेत, एक पाप आणि दुसरं पुण्य। हाताने फेकलेला दगड 5 मीटर अंतरापर्यंत जातो,
गोपनीने मारलेला दगड 20 मीटर जाऊ शकतो, बंदुकीची गोळी 1 किलोमीटर जाऊ शकते, अर्धा किलोमीटर जाऊ शकते, तोफेचा गोळा 1 मैल जाऊ शकतो, पण ह्या हाताने केलेलं दान देवाच्या पायरीजवळ वैकुंठापर्यंत जाऊ शकतं, देवापर्यंत जाऊ शकतं. कितीही जरी कमवलं तर आपल्या सोबत काही येणार नाही. लगेच तुम्ही सप्ताहात दान केलं, चित्रगुप्ताकडे नोंद, लगेच करोडो रुपयाचा बंगला बांधला, पण एक लक्षात घ्या, शेवटची अंघोळ मात्र तुम्हाला त्या बंगल्याच्या बाहेरच असते का बंगल्याच्या आतमध्ये. माणसं स्वाभिमानाने सांगतात इटालियन मार्बल आणून बाथरूम तयार केलंय, 11 लाख रुपये फक्त बाथरूमचा खर्च आहे, त्यामध्ये टब आहे. टब माहिती तुम्हाला, खेड्यातल्या लोकांना नसेल माहिती टब, शहरातल्या लोकांना बाथरूम मध्ये टब असतो, म्हणजे त्याच्यामध्ये झोपून आंघोळ करायचे. आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर म्हैस पाण्यात बसल्यासारखं. किती कोटीचा बंगला बांधला याला महत्व नाही, किती लाखाचं बाथरूम आहे, किती लाखाचं बेडरूम आहे, फ्रेश रूम आहे, चेंज रूम आहे, शेवटची आंघोळ मात्र ग्रामपंचायतच्या रस्त्यावरतीच असते, स्वतःच्या बंगल्यात नसते. एक दिवस गाडी सोडावं लागणार आहे, परिवार सोडावं लागणार आहे, बंगला सोडावं लागणार आहे, जमीन सोडावं लागणार आहे, सगळं सोडावं लागणार आहे. आप तो गैरों की बात करते हैं, हमने तो आजमाए हैं. गोड आहे बघा, ऐका, लक्ष द्या. आप तो गैरों की बात करते हैं, हमने तो आजमाए हैं. लोग काटों के पत्ते चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाते हैं. तू किसी औब को बेनकाब बना कर, हम भले बुरे, तू तेरी नजर खराब ना कर. बुरा किसी का मत कहो, खुद बुरा हो जाएगा. और ये माटी का पुतला एक दिन माटी में मिल जाएगा. बुरा देखन गयो बुरा देखन गयो तो बुरा मिला नहीं कोई. जब घट देख लिया तो मुझसे बुरा नहीं कोई. तो ये जिंदगी किराए का घर है, इश्क ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा.
देखना है